भुवा असे रोहित दादा पवार यांचा आगमन या ठिकाणी आहे। खरंतर गद्दार तुपाशी आणि प्रकल्पग्रस्त उपाशी या मोर्चाचं योगदान करताना आपल्या सर्वांना संबोधित करून किंबहुना आपली हार ज्यांच्या खरंतर कानपिल्या बस सर्वांचं आपल्याकडे सांगण्यासाठी आलेले आहेत की आमच्याकडे धनाने भरलेला अंडा आहे, पण आम्ही सगळे जण आज पण उपाशी आहोत। आजवर बलद अंड्यांना खरं तर या ठिकाणी गद्दारांचं सरकार आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने जर कोणावर अन्याय झाला असेल तर आमच्या भागावर झालेला आहे दादा। खऱ्या अर्थाने आपण बघाल करोडो रुपयाचे प्लॉट हे बिवाळकरांच्या घशात घातले आणि आमच्या हक्कांचे प्रकल्पग्रस्तांचे प्लॉट अजूनही मिळाले नाहीये। अनेक लोक त्या ठिकाणी जाळून घेतात गेटवर, अनेक लोक स्वतःला संपवण्याची भाषा करतात, परंतु आजही शिक्को त्यांना दाद देत नाही। आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या अन्यायाला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने 95 ला सुद्धा असा प्रस्ताव आला होता, अनेक वर्ष वेळा आला होता, 2000 ला पण आला होता, त्यानंतर 2023 ला आला, परंतु 24 ला या ठिकाणी त्याने स्पेशल टीम पाठवून खऱ्या अर्थाने खूप दिवस शिडकोला चेअरमॅन नव्हते, परंतु संजय शिरसाटाच्या नावाने आमच्यावर प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणारा शिंदेचा मिंटे या ठिकाणी पाठवला आणि प्रकल्पग्रस्तांचे प्लॉट हे त्यांनी बिवळकरच्या नावावर केले। खऱ्या अर्थाने ते प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे होते। 61,000
खाल्ला. त्यामध्ये आपण बघाल शिल्पचे एमडी विजय शिंगल सुद्धा यामध्ये सामील आहेत. आज आपण बघाल या भागामध्ये अनेक प्रकल्प आहेत, अनेक आहेत, परंतु आजही आमचा प्रकल्पग्रस्त आमचा या ठिकाणचा स्थानिक उपाशी आहे. आता आपल्या निमित्ताने या भागाला थोडी आशा मिळाली. आपल्या बाळूशेठ असतील, सुधाकर पाटील साहेब असतील, बबनदादा असतील, सतीश पाटील असतील, सगळेच नेते या ठिकाणी बोलले, आमची व्यथा मांडली. परंतु आज कुठेतरी आम्हाला हक्काचा आधार आपल्या आणि शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून या भागाला मिळाला असं वाटतंय. आज आपण या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही, आज आम्ही आपल्याला ऐकण्यासाठी आलोय. परंतु ही सिडको ही सर्वसामान्यांची राहिलेली नाही, ही गद्दारांची राहिलेली आहे, मुजरखोरांची राहिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जशी परिस्थिती आहे तशी सिडको मध्ये सुद्धा आहे. एवढंच या निमित्ताने बोलते आणि आपण जी दिशा आंदोलनाची यापुढे दाखवाल त्या पद्धतीने आम्ही पुढे चालणार आहोत. एवढंच या निमित्ताने बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सन्माननीय पाटील साहेब रोहितदादा पाटील, बालासोरेश्वर पवार साहेब, तुम्ही बेलावर फटीमध्ये आल्यानंतर तुम्ही पाटील झाला. बालाराम पाटील, भगवान पाटील, भावना गाडीकर, इथं जो चेअरमन येतो तो खऱ्या अर्थाने इथला स्थानिक भूमिपुत्र असला पाहिजे, तरच त्याची जाणीव होणार. कारण आपण बघितलं असेल एक व्यक्ती जो शिरसाट नावाचा व्यक्ती इथं येतो त्याला या जमिनीबद्दल गंध माहिती नाही आणि तो या सिडकोचा चेअरमन होतो आणि मग काय करतो, तो आल्यानंतर आपल्या जेवढा वेळ भेटताने या ज्या बिल्डरला दिली. आमच्या मूळ गावठाणच्या व्यक्तींना आतापर्यंत प्लॉट भेटले नाही, पण या बिल्डरांच्या घशामध्ये टाकले. साहेब, अनेक प्रश्न येत आहेत. आज या बेलावरपट्टीमध्ये अशा खंडामध्ये मोडणारी ही आर्थिक जी उद्योगधंदे होते ते उद्योगधंदे इथं आवडून गुजरात आले. कारण इथलाच नेता दलाल आहे, ही दलाली करून इथल्या कंपन्या बंद करतो आणि बेकाऱ्याला खऱ्या अर्थाने येतो. किती कंपन्या होत्या, का बंद पडल्या? इथे उद्योगधंदे, टेम्पो होता, गाड्या होत्या, रेती बंदर होती, का बंद केल्या? कारण इथल्या स्थानिक नेत्याला खऱ्या अर्थाने हे गरज नाही. त्याला गरज फक्त आहे कोणाची? माझ्या कुटुंबाची. माझ्या कुटुंबाचा कोणता नाता सर्व निवडून आला पाहिजे आणि या महापालिकेवर या सिडकोवर दबाव टाकता आला पाहिजे. पण या गरीब जनतेचा त्या काळीमोड प्रमाणे जमिनी दिल्या, त्या जमिनीचा स्थानिक लोकांना फायदा झाला की नाही याचा विचार कोण करत नाही. साहेब, आपण आलात, आम्हाला ताकद दिली. काही दिवसापूर्वी शशिकांत शिंदेच्या साहेबांच्या नेतृत्वात आम्ही भव्य मोर्चा काढलेला होता. साहेब, मोर्चा इथं कधीच दिसत नव्हता. आज आपण एक सुरुवात नवीन केली. साहेब, तुम्ही आणि शशिकांत शिंदे आम्हाला आवाज द्या. प्रत्येक महिन्याला जरी जर मोर्चा करायला लागला तरी जनता तुमच्या बरोबर राहील. कारण एवढा 35 वर्षाचे प्रश्न आता परत सुटत नाही. सरकारी अधिकारी, महापालिकेचे अधिकारी गेल्याच्या कातडीचे झाला. त्यांना आम्ही कुठे कुठला पक्षाचा गेला, शिवसेनाचा गेला, शिंदेचा गेला, राष्ट्रवादीचा गेला, तिथं सांगितलेलं यांची कामं करायची नाही. या अधिकाऱ्यांना पहिला धडा शिकवला पाहिजे. साहेब, कायदा ताकद देऊ नये असं म्हणतात,
पण शेवटी पोटावर पाय दिल्यानंतर कायद्याची पण माझ्या पुढे विचार केला जाणार नाही. किती वर्ष वाट बघायची? आम्ही आत्महत्या करायची का? त्या प्रकारे शेतकरी सरकार सांगतो तुम्हाला पूर्ण कर्जमुक्त करू, तिथं काही करत नाही. बेलावपट्टीच्या जमिनी घेतात. एअरपोर्ट आता काही दिवसानंतर चालू होणार आहे. आमच्या ज्या नेत्यांनी रक्त दिलं स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झाला असेल दिबा पाटील, आमची एकच विनंती आहे, त्या नवी मुंबईमध्ये एअरपोर्ट होतोय त्याला दिबा पाटलांचं नाव द्या. खरा हक्का येतो, आमचा कैवारी येतो, आमच्यासाठी रस्त्यावर उतरला. पण साहेब मला आज सांगायला एवढं दुःख होतोय, आज जे मोर्चा त्या संघटनेमध्ये समितीमध्ये नेते आहेत हे भाजप सरकारचे आहेत. फक्त स्वतःला कामं आणि स्वतःला प्राप्त येण्यासाठी फक्त आहे. साहेब केंद्रामध्ये सरकार त्यांचं आहे, महाराष्ट्रामध्ये सरकार त्यांचं आहे, मग अडचण कुठे येते ते बाबा? साहेब काय काहीतरी गोड बोललेलं आहे, यांना कुठल्या तरी प्लॉट दिलेले आहे, यांना कुठल्या तरी कामाची वर्क ऑर्डर दिलेली आहे म्हणून ते दिबा पाटलांचं नाव घेत नाही. यांना एवढंच हक्क आहे तर द्या राजीनामा पक्षाला सांगा, जोपर्यंत आमच्या दिबा पाटलांचं नाव घेत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या पक्षाचं काही काम करणार नाही. कारण हिंमतच नाही साहेब, यांच्यावर हिंमतच नाही. म्हणून साहेब आपण आलात, आम्हाला ताकद. साहेब खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही आवाज द्या. शशिकांत शिंदे साहेब नेहमी येत असतात, तुम्ही पण वेळ द्या आम्हाला. या बेलावपट्टीमध्ये सामान्याच्या सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला ताकद द्या. आम्ही तुमच्याबरोबर सर्व जनता याच्यापेक्षा बहुसंख्येने उभे राहू. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब, खरंतर एक नारी सभ्य भाई हा ताईचं एक म्हणणं आहे की शिवसाळ्यांचा राजीनामा झाला पाहिजे. आज आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि हा जो लढा आहे तो पुन्हा पार्टीचा एका व्यक्तीचा नसून हा इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचा आणि भूमिपुत्रांचा विषय हा महत्त्वाचा असल्यामुळे आपल्याला सर्व इतर मित्र पक्ष यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिला, त्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपण इथं येण्याचं कारण एकच की इथं एक प्रकारचा दुजाभाव केला जातो. जे इथले भूमिपुत्र आहेत, सामान्य लोक आहेत, शेतकरी कष्टकरी आहेत, ते स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वी तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की आपल्याच या भागातले आगरी समाज ज्यांचं वय 82 होतं, अशा व्यक्तीने स्वतःच्या हक्कासाठी स्वतःला जमीन मिळावी 12.5% नियमामुळे यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा त्या व्यक्तीला न्याय मिळाला नाही. असे अनेक लोक आहेत. मग असे लोक म्हणजे सामान्य लोक, आपल्यातली लोक स्वतःचा हक्क घेण्यासाठी जर आत्महत्या करत असतील, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतील, त्याचं वाट बघत असतील, मग काही मोठ्या लोकांना जमिनी सहजपणे कशा मिळतात? हे भिवरकर मामाचं जे कुटुंब आहे त्यांच्या इतिहासामध्ये मी जाणणार नाही. हा जो दुजाभाव केला जातो हा तुम्हाला मान्य आहे का? गरीबाचा इतिहास जात नाही हे तुम्हाला मान्य आहे का? पैसे दिल्याशिवाय तर हा सुद्धा मोठा मोर्चा काढण्याचा विचार आपण सर्वांनी केला होता. पण परवा मोठा पाऊस झाला, काल जोरदार दिवसभर पाऊस होता. शशिकांत शिंदे साहेबांना मी फोन केला. शशिकांत शिंदे साहेबांचं मत हेच झालं की जेव्हा सरकारकडनं रेड अलर्ट केला जातो, जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो, तेव्हा अशा प्रकारे मोर्चा काढण्यापेक्षा आपण सहजपणे येतील त्या लोकांना घेऊन अधिकाऱ्यांपर्यंत आपण जाऊ आणि आपलं जे म्हणणं आहे
ते त्यांच्या समोर इथं मांडू. आज याला मोर्चा समजू नका, याला फक्त एक ठिणगी समजूया. पण या छोटी ठिणगी जी तुम्ही आपण सर्वांनी मिळून इथं आज लावलेली आहे ती भिजवायची का ती वाढवत ठेवायची, पूर्णपणे अधिकार हा त्या अधिकाऱ्यांच्याकडे आहे. कारण आपण कशासाठी इथं आलोय, तुम्हाला तुमचा हक्क देण्यासाठी. आणि जो भ्रष्टाचार झाला 5,000 कोटी रुपयाचा, जमीन भिवंडकरांना त्या ठिकाणी दिली, ती परत एकदा सिडकोकडे यावी आणि त्या माध्यमातून तिथं गरिबाला जास्तीत जास्त यावी अशी विनंती आणि आमच्या सर्वांची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि त्याच्यासाठी आज आपण सर्वजण जाऊया, दोघं अधिकारी काय म्हणतात ते बघूया. आणि जर अधिकाऱ्यांनी आज आपलं ऐकलं नाही तर मग गणपती उत्सव झाल्यानंतर आपण याच्यापेक्षा हा तर मोर्चा नाहीच आहे, पण मला असं वाटतं की कमीत कमी 20-25 हजार लोकांचा मोर्चा हा आपण गणपती झाल्यानंतर तिथं तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी काढू. एक तर हा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहेच, पण त्याच्याबरोबर शशिकांत शिंदे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी जे आंदोलन केलं होतं, मोर्चा काढला होता, त्याच्यामध्ये सुद्धा सगळे मुद्दे असे सर्व मुद्दे एकत्रित करून आपण गणपती उत्सव झाल्यानंतर त्या ठिकाणी मोर्चा काढूया. कमी 5,000 कोटीचा जो भ्रष्टाचार झालाय तो जो आपण सर्वांनी मिळून उघडकीस आणलेला आहे, त्याच्यावर आजच सरकारकडून आणि अधिकाऱ्यांकडे निर्णय हा दिला गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. कारण का सहजपणे भूखंड हा एका व्यक्तीला दिला जातो. शिरसाट नावाचे मंत्री तिथं आणले जातात. कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागण्यापूर्वी 2024ची 15 दिवस आधी खास काम शिरसाटांना दिलं जातं की जा तिथं जा आणि एक सही कर. आणि सही केल्यानंतर कदाचित उद्या जर हे काम तू चांगलं केलं तर उद्या आपलं सरकार आलं तर तुला मोठं मंत्रिपद देऊ असं कदाचित चर्चा तिथं झाली असावी. म्हणून शिरसाट इथं आहे, गाजावाजा झाला, बँडवाजा लावला आणि पहिल्या बैठकीत गरिबांचं काम न करता पहिलं काम तिथं केलं असं तर ही 5,000 कोटी रुपयाची जमीन ही भिवंडकरांना तिथं दिली गेली. आमचे अनेक प्रश्न आहेत. आमचे प्रश्न असे की ही जमीन पूर्वी कोणाच्या नावाने होते, नंतर ही एका व्यक्तीला का दिली जाते. 1994, 1995, 2010 आणि 2023 या 4 ते 5 वेळा इथं असणारे जे आयुक्त होते, सिडकोचे जे प्रमुख होते, त्यांनी हा प्रस्ताव का नाकारला. दिलेकर नावाचे जे अधिकारी होते 2023ला त्यांनी सुद्धा या प्रस्तावाला नकार दिला. पण तरी सुद्धा काम जर होत असेल तर कुठल्या लॉच्या अंतर्गत ही जमीन दिली असा प्रश्न आम्ही इथं अधिकाऱ्यांना विचारणार आहोत. आणि जो लढा आपल्या पूर्वजांनी दिवा पाटील साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या हक्कासाठी तो लढा त्यावेळेस लढला होता, तो श्रीमंतासाठी नव्हता, तो गरिबांसाठी होता. आणि तो लढा जर तुमच्या सर्वांसाठी तिथं लढला गेला असेल, आज त्यांचं नाव काही नेते आणि खास करून सत्तेचे नेते फक्त भाषणासाठी वापरतात, पण ज्यांच्यासाठी त्यांनी तो लढा लढला होता म्हणजे सामान्य लोक यांना न्याय हे त्यांच्या विचारानेच आपल्या सर्वांना त्या ठिकाणी द्यायचंय. तर दिवा पाटील साहेबांचं कार्य खूप मोठं होतं, त्यांचं काम हे खूप मोठं होतं, खूप मोठे नेते होते, त्यामुळे त्यांच्या विचाराने त्यांनी त्यावेळेस जो लढा त्यांच्यासाठी लढला, आज तोच लढा आपण सर्वजण लढत आहोत. तुम्ही इथं आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि शशिकांत शिंदे साहेबांना मी विनंती करतो की आपल्या सर्वांना संबोधित करावं. आणि शशिकांत शिंदे साहेबांनी संबोधित केल्यानंतर आपण सर्वजण सिडकोच्या ऑफिसकडे जाऊ आणि मग आमच्याकडे 10-12 लोक हे तिथं जाऊन त्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील आणि बाहेर येऊन आपल्या सर्वांना आम्ही सर्व सांगू की काय झालं, कसं झालं आणि मग नंतर आपण किती मोठा मोर्चा काढायचा का नाही काढायचा हे आपण बैठकीनंतर त्या ठिकाणी ठरवूया. सिडकोच्या भ्रष्टाचाराबद्दल आणि स्थानिक भूमिपुत्रांना होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत आयोजित केलेल्या या मोर्चाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवारांच्या
सरचिटणीस माझे सहकारी रोहितजी पवार, शिवसेनेचे प्रमुख अमरराव पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख बाळारामजी पाटील, प्रतीकजी पाटील, भावनाताई काणेकर, चंद्रकांतजी पाटील, सतीशजी पाटील, सर्व पक्षाचे उपस्थित सर्व नेते मंडळी, उपस्थित कार्यकर्ते बंधू भगिनींनो, 21 जुलैला आपला एक मोर्चा निघाला. या सिडको आणि महानगरपालिकेवर पहिला मोर्चा आपण काढला. तो मोर्चा स्थानिक भूमिपुत्रांच्यासाठी होता. तो मोर्चा सिडकोने भरमसाठ लावलेल्या घराच्या किमती विरोधात होता. तो मोर्चा गावठाण आणि अनधिकृत बांधकाम केलेल्या नोटीसा मारला त्याच्याबद्दलचा होता. त्यानंतर आज दुसरा मोर्चा स्थानिक भूमिपुत्रांच्या अन्यायाच्या संदर्भात वाचा फोडणारा निघतो आहे. यामध्ये मी अभिमानाने सांगेन की स्थानिक भूमिपुत्रांचा विषय सत्य घेतला असेल मोर्चा काढायचा होता. तयारी सुरू केली होती, परंतु गेल्या काही दिवसापासून पाऊस ज्या पद्धतीने पडतोय, हवामान खात्याने सांगितलं की पुढचे 5 दिवस रेड अलर्ट आहे. मला मागचा अनुभव आहे. ज्या वेळा हवामान खातं सांगतं त्याला उलट होतं. आज आम्हाला वाटला पाऊस जास्त आहे, पण आम्ही सांगितलं मोजकेच कार्यकर्ते घेऊन या, आता पाऊस नाही. रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही हा प्रश्न घेऊन जाऊ. एमडीना आणि शासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊ. या संदर्भामध्ये त्यांनी निर्णय घेतला नाही तर स्थानिकांना जागा आणि त्यांच्या 12.5% हक्क मिळवण्यासाठी आणि वीज प्रश्नाच्या संदर्भातून एक महामोर्चा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये काढण्याचा निर्णय आपण घेऊ. ही इशारा मी आज या ठिकाणी सिडको आणि प्रशासनाच्या पोलीस डिपार्टमेंटला सांगू इच्छितोय. लढाई काय? चंद्रकांत पाटलांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब बाळाराम साहेब, तुम्ही लोकांसाठी लढता. दिवा पाटलांनी दाखवलेला मार्गदर्शनाला आपण चालताय. ज्यांनी त्याग केला, ज्यांनी नवीन घर बसवली, ज्यांनी डीएनपीटी बसवली, ज्यांनी उडण बसवलं, ज्यांनी सिव्हिल बसवली, ज्यांनी पनवेल बसवलं, ज्यांनी खारघर बसवलं, ज्यांनी एअरपोर्ट बसवलं, ह्या लोकांच्या असलेल्या त्यागातून ही मुंबई, नवी मुंबई उपस्थित झाली. अभिमानाने सांगावं लागेल, एक नेता असा होता ज्यांनी प्रगतीवर तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेतला आणि महाराष्ट्रामध्ये पहिला निर्णय घेतला की 12.5% अधिकार हा स्थानिक भूमिपुत्रांना विकासात दिला पाहिजे. त्याचं नाव होतं शरदचंद्रजी पवार साहेब होता. त्यानंतर या स्थानिक भूमिपुत्रावर कोणी न्याय देण्याची भूमिका घेतली नाही. नेते लढले पण स्वतः मोठे झाले. नेते लढले पण स्वतःच्या कार्यकर्त्यांना मोठं केलं. स्थानिक भूमिपुत्र आहे तिथेच राहिला. आज आम्ही आश्वासन करण्यासाठी आलेलो आहोत. त्या स्थानिक भूमिपुत्रांना आम्ही आश्वासित करतोय की आपण ठामपणाने एकत्रित उभा राहूया. आता उल्लेख केला दिवा पाटलांच्या असलेल्या त्यागाला उचित स्थान द्यावं म्हणून आपण मागणी केली. एअरपोर्टला नाव द्यावं म्हणून सांगितलं. तुम्ही तिथे आमदार खासदार म्हणून तुमच्या पक्षाचे आणले, परंतु आजही त्या एअरपोर्टचा निर्णय तुम्ही घेतला नाही. आज दिवा पाटलांचा आठवण एवढ्यासाठी येते आहे की परवाच्या दिवशी सुद्धा काही जयंत पाटलांच्या आणि तुमच्या उपस्थितीमध्ये झालेल्या तुमच्या वर्धापन दिनाला आलो होतो. आपण खारघरला
वर्धापन या ठिकाणी संपन्न केला. लोकांमध्ये जोश आहे, कार्यकर्त्यामध्ये लढण्याची ताकद आहे. एकच विषय आहे, दिशा दाखवण्याचा विषय आहे. अनेक वर्षापासून आजही आमच्या भूमिपुत्रांना जमिनी मिळत नाही. आजही ते लढतायत आणि बांधकाम केलं की लगेच पेपर नोटीस पाठवते की तुम्ही बेकायदेशीर बांधकाम केलं, तुमचं पाडून टाकणार आहे. आम्ही काम केलं, आम्हाला रेग्युलाइज करा. आम्हाला नियमित केलं जात नाही. परंतु ब्रिटिशांनी त्याचं जमीन सरंजाई रद्द केली, एकदा बिडवर कशी केली नाही. या देशामध्ये, या राज्यामध्ये जेवढे राजे महाराजे होते त्यांच्या जमिनी रद्द करण्याचा आणि सरकारी जमीन करण्याचा मुद्दा त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांपासून असलेल्या सरकारने घेतली. आज मला एकच सांगायचं आहे, मग या असलेल्या जमिनीचा संदर्भ मला माहित नाही, पण मला पत्रकारांनी सांगितलं, आज पत्रकार परिषद झाली, त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने हायकोर्टामध्ये हा विषय आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टात विषय असताना या संदर्भामध्ये मला अजून न्याय मिळायचा आहे. माझा प्रयत्न सुरू जर भिडवाकर असे म्हणत असेल हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात केस आहे, मग यामध्ये केस असताना सुद्धा ती जमीन त्यांच्या नावावर करण्याच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी का निर्णय घेतला, हा जाब आम्हाला विचारायचा आहे. आणि म्हणून हा जाब विचारण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. सविस्तरपणे आम्ही बोलू, परंतु मला एवढंच सांगायचं आहे, या जमिनी ज्या सरकार जमीन झालेल्या आहेत, त्या जमिनी ज्या सिडकोच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत, त्या जमिनी जर सरकारच्या जमा असतील तर त्या स्थानिक भूमिपुत्रांना दिल्या पाहिजे, ही मागणी आमच्या आजच्या मोर्चाची आहे. आणि तशा पद्धतीचा निर्णय घ्यावा. जिथे जिथे जमिनी सिडकोच्या आहेत, जिथे जिथे जमिनी सिडको आहे त्याचा लिलाव करते. आश्चर्य आहे, मागच्या महिन्यामध्ये सिडकोच्या विकटतेचा लिलाव आज जागतिक विश्वविक्रम करणारा लिलाव झाला. गुंठ्याला इतका भाव झाला. अरे तुम्ही जमिनी विकून धंदा करता. सिडको व्यवस्थापन हे लोकांच्या सेवेसाठी, योजनेसाठी आहे, विकसित करण्यासाठी आहे. आता तुम्ही तिसरी मुंबई करता, तिथल्या लोकांचा विरोध व्हायला लागला, कारण ह्या लोकांना न्याय मिळाला, आम्हाला कसं मिळणार. तुम्ही या जमिनी विकून पैसे कमवण्यापेक्षा त्या जमिनी स्थानिक भूमिपुत्रांना द्याव्या, अशा प्रकारची मागणी आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही करतोय. ही लढाई आहे, ही लढाई स्थानिक भूमिपुत्रांसाठी कोण उभं राहिलं नाही. या लढाईची आज बात आम्ही पेटवलेली आहे. ही लढाई स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिल्याशिवाय माघार घ्यायची नाही, अशा प्रकारचा निर्णय आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आपण करतो आहोत. हे करत असताना 31 तारखेला आपण मोर्चा काढला होता. आपल्याला 100 मीटरच्या पुढे गावठाण हद्द वाढवून दिली होती. ते नियमित करण्याचं सांगितलं. आपली मागणी 500 मीटरच्या पुढे करावी. 500 मीटरच्या गावठाणामध्ये आम्ही जे लोकांनी घरं बांधले ते रेग्युलेट करावे. आज आम्हाला नोटीस देत आहे. ते नियमित करण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे. आणि एवढंच नाही तर बेकायदेशीर बांधकाम केलं म्हणून ज्यांना नोटीस आलंय त्यांना नियमित करावा. तुम्ही बिल्डरला FSI देताय, तुम्ही बिल्डरला TDR देताय, मग ते आमच्या लोकांना का देऊ नये ही प्रामुख्याने मागणी आहे. आणि ज्या लोकांना घडं, गरीब लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना नाव दिलं आणि घरासाठी योजना राबवली. 1 लाख घरं दिली गेली होती. 2023 ला निवडणुकीच्या अगोदर जमिनी ताब्यात घेऊन निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निवडणुकीचा हा निर्णय घेतला होता. आज त्यांची किंमत 81 लाख होती. ते घराची किंमत कमी व्हावी एवढा 3-4 विषयावर आपण मोर्चा काढतोय. ही सुरुवात आहे. मी खात्री देतो ही लढाई जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबवायची नाही. आमच्या प्रमुख नेत्यांचा विश्वास आहे. तुम्ही साथ द्या, विजय हो. आपण आता मोर्चाने जाताना 4-4च्या लाईनीने जाऊया. त्याबरोबर BMTC कामगार यांना न्याय मिळत नाही, कोणाला न्याय मिळत नाही, त्याच्यासाठीच आपण लढायला उभा करू. ज्यांना ज्यांना न्याय मिळत नाही त्यांनी त्याचा अर्ज करा. हळूहळू हळूहळू हा सागर बनू आणि हा समुद्र ज्यावेळेला उठेल, जो उठेल त्यावेळेला सिडको
आणि त्यांच्या भ्रष्टाचाराला भुईसपाट करतील, त्यामध्ये जे मंत्री असतील, जे अध्यक्ष असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचं मागणी आपण करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब. चला साऊंड ऑपरेटरची गाडी 2 दशक पथकासमोर येईल. सर्वांनी हॅलो, सर्व माईक सिस्टीम पुढे राहील. कृपया सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मागे थांबायचं आहे. रोहित दादा तसेच या मोर्चाचे जे नेतृत्व करत आहेत ते सर्व मंडळी मागे आहे. कृपया जमीन आमच्या हक्काची आणि कुणाच्या बापाची भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा